पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न भेटल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि या घटना घडल्यानंतर आता दीनानाथ रुग्णालयाने खुलासा समोर आणलेला आहे आणि या खुलासावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्या ईश्वरी भिसे किंवा तनिष्का भिसे ज्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालाय त्यांचे नातेवाईक आहेत. ताई, रुग्णालयाने खुलासा केलेला आहे या सर्व प्रकरणावर, तो वाचला का, तो पाहिलाय का तुम्ही? हो, बघितला. काय त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे? आहेत ना आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. रुग्णालयाचं म्हणणं असं आहे की उपचाराला तुम्ही पहिले 6 महिने जायला पाहिजे होतं, ते गेलेला नव्हता तुम्ही? नाही, आमची दुसऱ्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती म्हणून आम्ही तिकडेच उपचार करत होतो. 7व्या महिन्यामध्ये आपण कसं नाव नोंदवतो तसं आम्ही तिथे नाव नोंदवलं. ट्विन्स होते आणि हे धोकादायक होतं असं तुम्हाला घैसाच डॉक्टरांनी सांगितलं होतं? नाही, असं त्या खुलासात लिहिलेलं आहे की ट्विन्स आहे, धोकादायक आहे असं. मी दिलेलं का तसं? त्यांनी तसं काही दिलं नव्हतं लेखी आम्हाला. त्यांनी हा खुलासा जो रुग्णालयाने केलेला आहे तो खोटा आहे किंवा चुकीचा आहे असं? हे आम्हाला माहिती. ट्विन्स आहेत हे माहिती होतं. त्याच्यासाठी काही धोका वगैरे आहे ह्याची काही कल्पना त्यांनी आम्हाला दिली नव्हती. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागणार होती, त्यामुळे बाळांच्या आईला धोका होऊ शकतो अशा प्रकारचं काही तुम्हाला डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं? नाही, त्यांनी फक्त सांगितलेलं की थोडीशी हाय रिस्क केस आहे कारण की बीपी वाढतोय, पोटात दुखतोय आणि ब्लिडिंग होते, एवढं सांगितलं होतं आम्हाला. यापूर्वी देखील ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची एक शस्त्रक्रिया तिथं दीनानाथ मध्ये झाली होती असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. झाली होती, पण त्याचं इथं काहीच संबंधच नाही ना त्याचा इथे. आम्ही भांडतोय कशासाठी की बाबा आम्ही गेलो, त्या टायमिंगला गेलो, तिथं 2-2.5 तास आमच्यावर कोणी उपचार केले ना, आम्ही त्याच्यासाठी भांडतोय ना. विनाकारण तुम्ही आमची दिशाभूल किंवा लोकांची दिशाभूल का करताय ना? लोकांना पण समजायला पाहिजे गेलो कशासाठी होतं, तुम्ही बोलताय काय, स्वतःला वाचवण्यासाठी किती प्रोटेक्ट करताय तुम्ही. आता मुद्दा काय होता आमचा, आम्ही गेलो तिथे, आम्हाला 2-2.5 तास उपचार भेटला नाही म्हणून ते चाललंय ना. तुम्ही आधीचं काय काढून काय करताय ना, रिलेटेड नाही ना त्याच्याशी काही. जे पैसे भरायला लावले होते तर डॉक्टरांचा असा तिथं खुलासा आलेला आहे की जी बाळ होणार होतं त्यांना 2 ते 2.5 महिने उपचार करावे लागणार होते आणि त्यासाठी 10 ते 20 लाख रुपये खर्च येणार होता आणि तुम्हाला जेवढे जमतायत तेवढे पैसे तुम्ही गोळा करा, मी उपचार करायला सांगतो असं केळकर डॉक्टरांचं म्हणणं आहे. बरं, 3 लाख रुपये पुरेसे नाहीत का पेशंटला ऍडमिट करून घ्यायला? आहेत का नाही तुम्ही सांगा मला. कुठल्याही नॉर्मल पेशंटला म्हणजे कुठलाही पेशंट गेला तर 3 लाख रुपये हे नाही आहेत का? बेसिक 3 लाख रुपये आपण हे करतोच ना. बेबीची डिलिव्हरी झाली होती का, एनआयसीयू मध्ये ठेवलं होतं का? आम्ही असं त्यांना काहीच म्हटलं तर आम्ही पैसे देतो, 1 दिवस तरी देऊ शकत होते ना. कुठला सामान्य माणूस 20 लाख रुपये एका दिवसात आणणार किंवा 10 लाख रुपये एका दिवसात आणणारे? ऍटलीस्ट 3 लाख रुपये भरून ते पेशंटला ऍडमिट करून घेऊ शकत होते, ब्लिडिंग थांबवू शकत होते, पोटातलं दुखणं. त्याच्यासाठी आम्ही आमचं जमतील तेवढे पैसे भरा असं तुम्हाला निरोप दिला ना. 3 लाख रुपये भरत होतो ना. असं हे कशाला दिली आम्ही, ही रिसिप्ट कशाला दिली? 3 लाख वगैरे असं काही बोललेलं नाही. बरं, आम्ही 3 लाख रुपये घेऊन उभं होतो तिथे, मग त्यांनी का नाही घेतलं? 3 लाख रुपये ऍडमिशन होतं की नाही? ऍटलीस्ट पेशंटला सुई लावू तरी शकतो की आपण 3 लाख रुपयामध्ये, ते पण नाही घेतलं त्यांनी. 15 मार्चला तुम्ही चेकअपसाठी गेला होता आणि त्यानंतर 7 दिवसांनी तुम्हाला पुन्हा चेकअपसाठी बोलवलं होतं, पण त्यावेळी तुम्ही गेला नाही असं त्यांनी दावा. तुम्ही यामध्ये बघू शकता की इथे 15 मार्च ना त्यांनी सांगितलेलं आणि त्या फॉलोअप डेट काय आहे इथे 2 एप्रिल आहे. ज्याच्यामध्ये संपतं जरी झालं तरी तुम्ही इथे ट्रीटमेंटसाठी येऊ शकता असंही त्यांचं स्टेटमेंट होतं. ही रिसिप्ट दाखवून तुम्ही कधी पण इथे येऊ शकता, पण त्यांनी फॉलोअप कधी सांगितलेलं 2 तारखेला सांगितलं होतं आणि त्यांचंच दीनानाथचंच हे आहे, याच्यामध्ये सगळं आहे. सगळे डिटेल्स दिसतील. त्यावेळी 28 तारखेला तुम्ही रुग्णालयात गेला, त्यानंतर तिथून ज्यावेळेस रुग्णाला घेऊन तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेला त्यावेळेस तिथं पूर्वकल्पना दिली नाही किंवा कोणतीही माहिती न देता तुम्ही निघून आला असं त्यांनी अहवालात नमूद केलेलं. आमच्याकडे कोण आलंच नाही. सांगा बरं, आम्ही जाणार ना तिथं? चॅरिटीला किंवा प्रशासनाला तुम्ही भेटलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बिलिंग मध्ये बरं ठीक आहे, एवढ्या सगळ्यांचे फोन आले, चॅरिटी मधलं कोण येऊ शकत होतं की नाही वरती विचारण्यासाठी? प्रशासनामधलं कोणतरी येऊ शकत होतं की नाही? तुम्ही बरं, बिलिंग वाले त्यांना कॉन्टॅक्ट करू शकत नाही का? केळकर डॉक्टरांशी बोलणं झालं होतं, तुमच्या सुशांत भैयांचं केळकर डॉक्टरांशी बोलणं झालं होतं आणि केळकर डॉक्टर शस्त्रक्रियेत होते, ते बाहेर आल्यानंतर तपासलं तर त्यावेळी रुग्ण तिथं नव्हता अशा प्रकारचा खुलासा केला. हे पण बोलतात, ते बोलतात.
आम्ही तिथे बराच वेळ आम्ही तिथे थांबलो होतो. केळकर सरांना कित्येक आम्ही फोन केले, फोन त्यांनी रिसिव्ह नाही केले. रुग्ण हॉस्पिटलमध्ये 28 तारखेला घेऊन गेला त्यावेळेस तुम्ही तिथं होता? मी आणि ही स्वतः आम्ही दोघेही बिलिंग काउंटरला 3 लाख रुपये घेऊन आम्ही तिथे उभे होतो. सीसीटीव्ही चेक करून तुम्ही बघू शकता, आम्ही तिथे 2-3 लाख रुपये घेऊन उभे होतो, तरी त्यांनी आमची ट्रीटमेंट केली नाही. पण ते जे बोलतात ते साफ खोटं आहे की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आमच्याकडे पुरावे आहेत. तिथे त्यांनी तिथे लिहिले, पण अहवालामध्ये लिहिले की आम्ही 28 मार्चच्या सकाळी 11:30ला आम्ही आलोच नाही म्हणून. आमच्याकडे रिसीट आहे 300 रुपये पे केलेली. त्यांच्या तिथल्या ओपीडी मध्ये गेलो, तिथे पैसे पे करून तिथं त्या टायमिंगला आम्ही तिथे हजर होतो. प्लस त्यांनी ना अगोदर ज्यावेळेस आम्ही मागच्या 15 एप्रिलच्या आसपास आम्ही गेलो, 15 मार्चच्या आसपास आम्ही तिथे गेलो होतो, तर त्यावेळेस त्यांनी तिथं आम्हाला फॉलोअपसाठी त्यांनी बोलवलं होतं. असं नाही की त्यांचा आणि आमचा काही संबंधच नव्हता. आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो नव्हतो, आम्ही सेकंड टाइम तिथे गेलो होतो. आणि ऍक्च्युली आम्ही पूर्वीच्या हॉस्पिटलमध्ये जिथे ट्रीटमेंट घेत होतो त्या हॉस्पिटलमध्ये एनआयसीयूची सुविधा नसल्यामुळे आम्ही दिनानाथसारख्या मोठ्या हॉस्पिटलकडे आम्ही झेप घेतली. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला हा प्रकार त्यांनी पैसे मागितले. त्यांनी पैसे दिल्याशिवाय आमची ट्रीटमेंट चालू होणार नाही ठामपणे आम्हाला त्यांनी सांगितलं. शेवटी आम्हाला असे ते बोलत होते, त्यांची हकलपट्टी केल्यागत आमच्याशी ते बोलत होते. इव्हन आम्ही तिथून आहे ना चाललो होतो, आम्हाला कोणी तिथं म्हणत नव्हतं म्हणजे या बसा काय झालंय का. त्यांनी अहवालात तेच नमूद केलं की तुम्ही रुग्णाला घेऊन निघून गेला, कुठलीही पूर्वकल्पना दिली. तिथं कंटिन्यू जवळपास 2.5-3 तास तिथे थांबलो होतो ना, त्यावेळेस तिथं आम्हाला पैशाची आम्ही पूर्तता करत होतो. 3 लाख रुपये आम्ही घेऊन बसलो होतो. त्यांनी एकानेही दाद घेतली नाही. पेशंट कित्येक वेळ आम्ही किती उशीर तिथे थांबवणार. शेवटी आमचा पेशंट आहे, आमच्या पेशंटला जेवढं त्रास होतोय आम्ही किती वेळ तिथं सहन करणार. आमच्या पेशंटचं ब्लडिंग तिथं भरपूर एवढं ब्लडिंग होतंय. त्या पेशंटला तिथं जर बरं वाईट झालं तर आमच्या जीवाला आम्हाला खूप वाईट वाटत होतं ते बघून. इव्हन आम्ही अखेर शेवटी आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला ती सिच्युएशन आहे ना बघवली जात नव्हती. शिवण त्या आईचं ना ते 10 लाख रुपये भरा, अर्जंट भरा, ही स्टेटमेंट त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना एवढा धक्का बसलेला की ते इव्हन म्हणत होते इथं मला करायचं नाही, हे डॉक्टर असे बोलतात तसे बोलतात. त्यांनी खूप घाबरवलं त्या लेडीजला. ऍक्च्युली त्या डॉक्टरांचं काम आहे तिथे ट्रीटमेंट करणं आणि त्या पेशंटच्या नातेवाईकांना त्यांनी हे गोष्टी एक्सप्लेन करायला पाहिजे होत्या. त्या पेशंट समोर एक्सप्लेन केल्यामुळे पेशंट हायपर झाला. ते हायपर झाल्यामुळे त्या पेशंटची ना पायाखालची जमीन सरकली. आता जो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जो खुलासा केलेला आहे तो वाचला का तुम्ही? तो मी वाचला. त्याच्यामध्ये साफ त्यांनी खोटं सगळं नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकही तथ्य नाही. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की तुम्ही 11:30ला आला नाही, तिथं आमच्या रिसीट पण आहे. प्लस आम्ही त्यांच्या बरोबर फॉलोअप मध्ये होतो. त्याच्या अगोदरची तुम्हाला मी पुरावे आमचे सादर करतो. त्याच्यामध्ये आहे. मागच्या वेळेस पण आम्ही गेलो होतो. त्यांनी 2 एप्रिलला त्यांनी आम्हाला फॉलोअपसाठी बोलवलं होतं. त्याच्या आधीच थोडासा त्रास व्हायला म्हणून आम्ही थोडं लवकर पोहोचलो. लवकर पोहोचलो तर त्यांनी आमची तिथं ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे होती. आम्ही 10 लाख नाही, आम्ही 3 लाख रुपये देतो, तर तुम्ही ऍटलिस्ट तिथे ऍडमिशन करून घ्यायला पाहिजे. हा जो खुलासा केलाय तो सगळा खोटा खुलासा आहे. त्यांच्या अंगावर आलेले हे ते विस्कटून लावायचा प्रयत्न करतात. पण त्यांना ही माहित नाही, ही जनता काही शांत बसणार नाही. त्या माऊलीचे जे आता त्यांचं जे झालेलं आहे असं त्यांना खरंच त्यांच्या पाठीशी सगळा अख्खा महाराष्ट्र भारत त्यांच्या पाठीशी आहे. जवळपास कित्येक बाहेरच्या राज्यातून लोक त्यांच्यासाठी प्रतिक्रिया देतात. त्यांचे कमेंट्स वाचताय तुम्ही, किती लोक त्यांच्यासाठी आता धडपडत आहेत. आणि ऍक्च्युली त्या मातेला त्या 2 चिमुकल्या बाळांचं एवढं हाल झालेलं आहे. आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, सगळे पुरावे आहेत, आम्ही सगळे सादर करू. आणि त्या डॉक्टरांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ना त्यांना नक्कीच तुम्ही हे याद्वारे दाखवून द्या. आमच्याकडे पुरावे तुम्हाला सादर करतो. डेट वाईज डे टू डे प्रत्येक बिलिंगचे तिथं आम्ही बिल पे केले. त्यावेळेस त्यांच्याच हॉस्पिटलला बिल पे केलेलं त्यांची रिसीट आहे. ते रिसीट तुम्ही बघा. त्या रिसीटमध्ये लिहिले, त्यांनी नमूद केले. डॉक्टर गैसा सरांनी लिहून दिले 10 लाख रुपये भरल्याशिवाय आम्ही तुमच्या पेशंटला घेणार नाही, ऍडमिशन करणार नाही. बिलिंग काउंटरला आम्ही स्वतः दोघं होतो तिथं. ताई महत्वाचं तुम्हाला एवढं वाटतंय ना, तुम्ही सगळे ते त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज काढा, सगळ्यांना दाखवा, त्याच्यामध्येच क्लिअर होईल. माझ्या भाऊचे सगळे कॉल रेकॉर्डिंग त्या दिवसाचे काढा, त्याच्यामध्ये क्लिअर होईल. आम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही बोलत नाही. तुमच्या सीसीटीव्ही फुटेज पण निघालं पाहिजे. कधी आम्ही आलो, 3ऱ्या मजल्यावरती गेलो का नाही, आम्ही ही पावती बनवली का नाही, आणि पेशंट किती वेळ होता. तुमच्या भावाला संपर्क केला तर त्यांनी कॉल घेतला नाही, अशा प्रकारचा या खुलासात 28 तारीख तेव्हा निघताना काय फायदा हो? 3 तास तुम्ही विचारलं नाही, 3 तास तुम्ही विचारलं नाही, आणि जाताना काय फायदा ते करण्याचा ना. या खुलासात महत्वाचं असं लिहिलेलं आहे की प्रसूती होणं धोकादायक आहे. त्यामुळे म्हणजे तुम्हाला असं वाटतं का तुम्ही पेशंटला मरायला सोडलं का? तुम्हाला माहिती होतं ना इमर्जन्सी आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही प्रायमरी ट्रीटमेंट. प्रसूती होणं धोकादायक आहे, त्यामुळे
धोकादायक आहे, तुम्हाला माहिती होतं ना क्रिटिकल आहे, मग तुम्ही लगेच घेऊ शकत नव्हता का? म्हणजे तुम्ही पेशंटला मरणारा सोडता का? म्हणून तुम्ही पैसे असे करता का? हे सगळं पैशासाठी चाललेलं आहे हे सगळं. ताई माझा प्रश्न असा आहे की प्रसूती होणं धोकादायक आहे आणि डॉक्टरांनी असा सल्ला दिला होता की तुम्ही बाळ दत्तक घ्या, अशा प्रकारचं डॉक्टरांनी यात खुलासा केला, असं काय सांगितलं का? यात खुलासा? नाही, त्या दिवसाचं बोला मला, त्या दिवसाचं सांगा. मुद्दा कुठला आहे आपला? मुद्दा म्हणजे हे सगळं प्रकरण भरकवटण्याचा प्रयत्न. देते दिशाभूल करतायत, सगळ्यांची दिशाभूल करतायत. त्या दिशाभूली करतायत. विषय कुठला होता? त्या दिवशीचा होता, त्याच्या आधीचा काहीच नव्हता. 3 तास आमचा 2-3 तास पेशंट आमचा असा बसला. बरं तुम्हाला माहिती क्रिटिकल तेच सांगतात ना, क्रिटिकल सिच्युएशन होती. प्रायमरी तुम्ही हे करू शकत नाही का? पेशंटला इंट्राकॅथ लावून त्यांना पोटदुखीचं ब्लिडिंग थांबण्याचं करू शकता. 3 लाख रुपयामध्ये तेवढं येत नाही का पेशंट? आणि 10 लाख रुपये तुम्ही कुठले मागितले? 10 लाख रुपये एका बेबीचे, 10 लाख रुपये दुसऱ्या बेबीचे मागितले. एका महिन्याचा NICUचा तो खर्च होता की नाही? मग तुम्ही एका दिवसात लगेच. म्हणजे हे सगळे जे प्रशासनाने रुग्णालय प्रशासनाने दावा केलाय हा सगळा खोटा आहे. ते दिशाभूल करतात ते. तुम्ही आधी तर सगळं काढून तुम्ही त्या दिवसाचं बोला, त्या दिवसाचे फुटेज दाखवा आम्हाला आणि कॉल रेकॉर्डिंग काढा. त्या दिवसाचं सगळं रेकॉर्डिंग पाहिजे आम्हाला आणि सगळं पाहिजे. त्याच्या आधीचं तुम्ही काढून दिशाभूल करू नका. आत्ताचं काय चाललेलं आणि आम्ही आत्तासाठी लढत होतो की आम्ही आधीसाठी लढत आहोत. आणि असंच नाही, अशा त्या डॉक्टरांसोबत भरपूर जणांचं असंच झालेलं आहे. पेशंट तिथं अगदी नॉर्मल होता, पेशंट तिथे चालत गेला, आम्ही स्वतः पेशंट सोबत होतो, पेशंट एकदम स्टेबल होता. ते जे म्हणतात ना पेशंटची कंडिशन क्रिटिकल होती, असं काही नव्हतं. पेशंट एकदम नॉर्मल होता. जरी ब्लिडिंग होत होतं, जरी पोटात दुखत होतं, तरी पेशंट तिथेपर्यंत चालत गेला. पेशंटला मी स्वतः घेऊन गेलो तेव्हा मला माहिती आहे तिथं आम्ही एवढं बिलिंग काउंटर थांबलो, काही झालं तर ते ऍक्च्युली ते नंतर धैसास सरांनी स्वतः चेक केलं. धैसास सर म्हणणे की क्रिटिकल आहे, त्यांनी भीती घातली. भीती घातल्यानंतर आम्हाला पण भीती वाटली, बाबा इथं जर ट्रीटमेंट 2-2.5 तास झालं आम्ही बसलोय, ट्रीटमेंट होत नाही, तर कुठेतरी आम्हाला पर्याय निवडावा लागेल. आम्ही तिथं त्या पेशंटचा तिथं जीव धोक्यात घालू शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही पर्याय निवडला. पण 2-2.5 तास ते जर केळकर सर जर एवढे बिझी असेल, ते घैसर सरांनी जे असले स्टेटमेंट दिले ना हे साफ चुकीचं आहे. हे साफ चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. त्यांना आम्ही पुरावे दाखवू शकतो. आम्ही वेळोवेळी त्यांचा आम्ही फॉलोअप घेत होतो. वेळोवेळी आम्ही तिथे जाऊन त्यांना डे टू डे आमची तिथे मुलाखत आणि तिथे पेशंटला न्यायच्या आधी घैसा सरांना आम्ही सकाळी कॉल केला होता, आम्ही सर घेऊन येतोय. ते म्हणले स्वतः घेऊन या म्हटले, काही अडचण नाही घेऊन या म्हटले. त्यांनी आम्हाला वेळ सांगितला, आम्ही त्या वेळेत आम्ही तिथे पोहोचलो. पण कालांतर आम्हाला तिथे कित्येक तास आम्हाला तिने तिथे बसवलं. पैसे घेऊन पण उपचार करत नसले तर या लोकांना का असं यांना जाब विचारणं गरजेचं आहे. त्या दिवसासाठी आम्ही भांडतोय की नाही? सगळं त्या दिवसासाठी चाललंय, इमर्जन्सीसाठी चाललंय ना. तुम्हाला एवढंच वाटतं ना त्या दिवसाची सगळी CCTV फुटेज पाहिजे, वरून खालपर्यंत जासपर्यंत ती सगळी ER पासून पाहिजे. आणि तुम्ही माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग सगळे चेक करू शकता आणि मग तुम्ही बोला. तुम्ही हे करून दिशाभूल करू नका. नक्कीच आपण पाहतोय की जे महिलेचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला त्यांचे हे नातेवाईक आहेत आणि जो रुग्णालय प्रशासनाने खुलासा केलेला आहे तो तथ्यहीन आहे आणि खोटा आहे, अशा प्रकारचा आरोप पुन्हा एकदा कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे. 28 तारखेला नेमकं काय घडलंय ते पहा. तुम्ही पूर्वीचं सांगून दिशाभूल करू नका, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी नातेवाईकांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.